नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये हर्षल 360 डिग्री. आणि आज मी खूप एक्सायटेड आहे आजच्या एपिसोडसाठी, कारण 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन. आणि या दिवसाच्या निमित्ताने मी एक अशा व्यक्तीचं पॉडकास्ट घेत आहे की ज्यांच्याबद्दल एक वेगळा समाजामध्ये आदर आहे, एक दरार आहे, ज्यांना त्यांच्या नावाने तर कोणी ओळखतच नाही. ओळखत असेल तर फक्त एका नावाने, आणि ते म्हणजे दबंग. आणि मी स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आमच्या सगळ्यांचे लाडके दबंग सर. सर, तुमचं स्वागत आहे सर. धन्यवाद. आधी तुझं पहिल्यांदा मी आभार मानतो की आतापर्यंत माझा कोणी असा पॉडकास्ट केला नव्हता. रिटायरमेंट नंतर 10 वर्षांनी का होईना तू माझा पॉडकास्ट करतोयस, यावरनं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. म्हणजे लोक अजूनही मला ओळखतात किंवा लोकांना माझ्याबद्दल काहीतरी एक प्रेम वाटतं, आदर वाटतं, आणि मला वाटतं तीच माझी कमाई आहे. पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. थँक्यू सर. सर, आदर म्हणजे आज आमच्या कल्याणमध्ये कुठल्याही प्रकारे काहीही झालं, कुठल्याही प्रकारे म्हणजे एखाद्या मुलीला कोणी छेडलं म्हणा, किंवा एखाद्या गोष्टीचं कुठला क्राईम झाला म्हणा, तर सगळ्यात पहिले आठवण जर कोणाची येत असेल तर ती तुमची येते. प्रत्येक जनरेशन मधला माणूस तेच बोलतो की आज जर दबंग सर असते तर हे सगळं झालं नसतं. पण सर, लोकांनी तुमचा एक चेहरा बघितला, वर्दीतला चेहरा. आपल्याला आज लोकांसमोर आणायचा तो म्हणजे वर्दी मागचा माणूस. आणि सर, त्यासाठी माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की जगदीश लोहाळकर ते दबंग हा प्रवास तुमचा कसा झाला? खरं म्हणजे तुझा प्रश्न अतिशय योग्य आहे, स्तुत्य आहे. पण मलाच ते कळलं नाही हा प्रवास कसा झाला. मला त्या दबंग शब्दाचा अर्थ पण खरोखर माहीत नव्हता. पण जेव्हा मला कळला अर्थ, त्यावेळेला म्हटलं, अरे एवढं असं मी काय केलंय? फक्त मी माझं काम इमानीद्वारे केलं, माझा हेतू प्रामाणिक होता. आणि मला वाटतं मी केलेल्या कामामुळे एक पिढी मी घडवली, आणि याचा मला अभिमान वाटतो. फेसबुकवरती ती मुलं कधी कधी मला धन्यवाद देऊन सांगतात की साहेब, तुमच्यामुळे आम्ही वाममार्गाला लागलो नाही. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. अच्छा सर, तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण गेलं मुंबईतल्या परेल भोईवाडा एरियामध्ये. आता त्यावेळेचा एरिया परेल भोईवाडा हा अतिशय, म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकाल की वर्स्ट, म्हणजे दादागिरी किंवा रस्त्यावरच्या राईट्स ह्या मी लहानपणापासून पाहिलेले आहेत. आणि त्यातून एक मनामध्ये असा एक खंत होती की हे काय चाललंय, पोलीस यांच्यावर कारवाई का नाही करत. अर्थात त्यावेळेला पोलीस स्टेशन पण एकच होतं, आणि आता त्याची 3-4 झाले पोलीस स्टेशन्स. तर अशा वातावरणामध्ये मी मोठा झालो. म्हणजे अगदी मी जिथं राहत होतो त्या चाळीतले माझे मित्र अजूनही मला भेटले तर मी त्यांना हाय हॅलो करतो. ते कोण दारू प्यायला शिकले, कोण जुगारात वगैरे, असे बरेच वाममार्गाला लागलेले ते चाळीतले मित्र होते. पण मी अजूनही कधी गेलो तिकडे तर त्यांना आवर्जून भेटतो, त्यांना हाक मारतो. अशा वातावरणामध्ये माझं सगळं बालपण गेलं. आणि महत्वाचं म्हणजे माझी शाळा जी होती, शिरोडकर हायस्कूल, अजूनही त्या शाळेचं नाव आहे, त्या शाळेतल्या गुरुजनांचे पण संस्कार खूप आमच्यावर चांगले झाले. त्यामुळे त्या अशा एरियामध्ये राहून देखील मी कुठं वाममार्गाला लागलो नाही. हे एक प्रकारे ह्या संस्काराचं मूळ असावं. गरिबीत वगैरे मी म्हणणार नाही, पण वडील खूप आमच्यासाठी 2-2 ठिकाणी काम करायचे. वडील माझे मुळात डॉक्टरांकडे कंपाऊंडर होते. मग त्या आम्ही 4 भावंड असल्यामुळे आमच्या घरामध्ये भागायचं नाही. मग त्यांनी कायमस्वरूपी नाईट शिफ्ट घेतली होती, मुकेश मिल कुलाबाईची जळलेली, त्या ठिकाणी ते मेडिकल अटेंडंट म्हणून होते. तर ते तिथं कंटिन्यू नाईट शिफ्ट करायचे, आणि सकाळी 2 वेळा सकाळ संध्याकाळ दवाखान्यात जायचे. त्यामुळे वडिलांचे कष्ट पण पाहिलेले आहेत. आणि त्यांनी आमच्या शिक्षणासाठी जे काय करायचं त्यात कधी ते मागे हटले नाहीत. त्यामुळे
वाममार्गाला जाण्याची तशी बुद्धी पण सुचली नाही आणि तसा गेलो पण नाही. अच्छा. आणि सर आम्ही तुमचं पास्ट हिस्ट्री बघितली. त्यामध्ये असं आहे की तुमचं शिक्षण BSc झालेलं आहे केमिस्ट्री, आणि त्यानंतर तुम्ही DMLT मध्ये तुम्ही पदवी घेतली आहे. त्याच्यानंतर तुम्ही आय थिंक टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियनचा जॉब केला. मग असं हे सायन्स बॅकग्राऊंड आहे. आणि हा प्रश्न सविस्तर उत्तर देतो तुला. मुळात मी शाळेत असताना NCC मध्ये होतो अच्छा 9वी-10वीला. त्या NCC मुळे मला नेव्हीमध्ये जाण्याची एक डोक्यात एक कल्पना होती. अच्छा त्यामुळे मॅट्रिक आमची जुनी 11वी मॅट्रिक झाल्यावर मी नेव्हीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण ते घरच्यांना पसंत नव्हतं. मी घरात मोठा, अच्छा त्याच्यामुळे त्यांना ते पसंत नव्हतं की मोठ्या मुलाने आर्मीत जावं. जुन्या विचारांची सगळी मंडळी. मग त्यावेळेला माझे वडील ज्या डॉक्टरांकडे होते, देशपांडे म्हणून, तर त्यांनी वडिलांना सांगितलं होतं की अरे शांताराम, तुझा मुलगा हुशार आहे, त्याला तू शिकव, मी त्याला मेडिकलला वगैरे काय असेल तर मदत करेन. दुर्दैवाने डॉक्टर लवकर गेले. मग 11वीच्या नंतर मला काही तिकडे जायला घरच्यांनी दिलं नाही. मग वडिलांच्या इच्छेखातर मी BScला याला सायन्सला प्रवेश घेतला. आणि मग असं करताना इंटर सायन्सला त्यावेळेला आयुर्वेदिक BAMS ला 11वी नंतर ऍडमिशन होती. अच्छा BAMS आता जे तुम्ही 12वी नंतर करता, तर त्यावेळेला तुम्हाला जुन्या 11वीला संस्कृत असेल आणि फर्स्ट क्लास असेल SSC परमात, तर तुम्हाला आरामशीर BAMS ला ऍडमिशन मिळायची. मी वडिलांना तसं सांगितलं, म्हटलं तुम्हाला डॉक्टरच झालेलं पाहिजे ना, मी BAMS ला जातो. परंतु ते MBBS आणि BAMS मध्ये त्यावेळेला एवढी प्रचंड दरी होती. मी 74ची घटना सांगतोय. 1974ला मी SSC झालो. तर एवढी दरी होती की वडिलांनी नाही, तू गेलास तर MBBS लाच जायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर मग मी त्यांच्या इच्छेखातर मी सायन्सला ऍडमिशन घेतली रुपारेलला. त्यातून मग इंटर सायन्सला, म्हणजे आता तुमची 12वी, इंटर सायन्सला कॉमन एक्झाम होती. आता सारखी नीट किंवा ती काय टेट नव्हती. म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटल्स मुंबईतली नायर, सायन आणि KEM या 3 हॉस्पिटल परीक्षा नव्हती, पण तिथे त्यांची मेरिट लागायची. हा, एक्झाम वगैरे काय नव्हती त्यावेळेला आमच्याकडे. तर त्या मेरिटमध्ये माझं मेरिट 10 मार्कांनी हुकलं त्यावेळेला. मग तरी पण मी वडिलांना सांगितलं की बाबा आता MBBS नाही मिळाले, 2 वर्ष फुकट गेले, मी BAMS ला जातो. नाही, तू BAMS ला जायचंच नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते हेच होतं की आयुर्वेदिक हा होता कामा नये. माझ्या बरोबरचे काही मित्र गेले, ते आता चांगली प्रॅक्टिस करतायत, तो भाग वेगळा. त्याच्यानंतर मग मी BSc केलं. मुळात माझा पिंड हा म्हणजे काय म्हणतात ना की ज्या एरियात मी राहत होतो ना, तिथं ते बघून बघून असं काय चाललंय नक्की प्रकार, किंवा हे म्हणजे ते मनात असं साचत होतं. पण आपण याला काय करू शकतो, विरोध कसा काय करू शकतो वगैरे वगैरे. आता ते पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे नेव्हीत जायचं होतं. इव्हन मी ग्रॅज्युएट झाल्यावर देखील शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा विशाखापट्टणमचा आर्मीचा फॉर्म भरला होता 5 वर्षाकरता. परंतु सकाळी मी सांगितलं, फॉर्म बिम भरून ठेवला आणि भावाला म्हटलं जाऊन पोस्टात टाकून ये. संध्याकाळी आलो, भावाला विचारलं धाकट्या, अरे काय रे बाबा, काय फॉर्म टाकलास का तू पोस्टात? नाही म्हणे दादा, आईने तो फॉर्म बघितला आणि फाडून टाकला. म्हणजे माझ्या ते काय जो किडा होता युनिफॉर्म सर्व्हिसचा, तो तसाच होता. पण आता हे वडिलांची इच्छा असल्यामुळे मी ते मग BSc नंतर DMLT केलं. DMLT पण चांगली इन्स्टिट्यूट, हाफकिन इन्स्टिट्यूट परळची, तिथून केलं. मग तिथून पहिला जॉब माझा टाटा हॉस्पिटलला मेमोरियलला मला मिळाला, ब्लड बँकमध्ये. तर त्यावेळेला प्रोबेशन असायचं, प्रोबेशन. आणि त्या प्रोबेशन मध्ये पगार किती, 400 रुपये त्यावेळेला. तर मी तिथे 1-1.5 महिन्यातच एक्सपर्ट झालो आणि कायमस्वरूपी मी जवळच राहत होतो भोईवाडा नाक्यावर, त्यामुळे मला कायमस्वरूपी नाईट शिफ्ट दिली. डेला सगळ्या लेडीज असायच्या, मी नाईट शिफ्ट. ठीक आहे, नाईट शिफ्ट तर नाईट शिफ्ट, कधीतरी ऑपरेशन्स यायची, त्यामुळे काय काम बिम झालं 11-12 वाजता का आपलं ताणून द्यायचं सकाळपर्यंत. त्याच्यानंतर मला ऑफर आली एक मिलमधली. मिलमध्ये पगार तेव्हा खरोखर चांगले होते. आणि मिलमध्ये तू जातोस का?
तर त्यावेळेला असं विचार करण्याची अशी हे नाही, मॅच्युरिटी म्हणतात ती नव्हती. घरच्यांना कोणाला काय बोललो नाही. एक दिवस रात्री चिठोऱ्यावर लिहून ठेवला राजीनामा टाटा हॉस्पिटलमध्ये, आणि दुसऱ्या दिवसापासून मी मिलमध्ये गेलो, फिनिक्स मिलला, लोअर परळच्या. तिथे गेल्यावर मला डिपार्टमेंट दिलं ते ब्लिचिंग अँड डाईंग. तर तिथे केमिकलशी तुमचा संबंध येतो, म्हणजे कॉस्टिक सोडा वगैरे ज्याच्यामध्ये कपडा धुतला जातो मोठ्या मोठ्या हौदांमध्ये. तर ते आपल्याला बनवून द्यावं लागतं सुपरवायझरना. मला त्याचा तो व्हेपर्सच्या त्या वाफा आहे, त्याच्यामुळे मला खोकला लागला. तर वडिलांना एक डाऊट आला की बाबा याला खोकला लागला म्हणजे नक्की काय प्रकार आहे. आता ते डॉक्टरांकडेच असल्यामुळे त्यांना त्या शंका त्यांच्या रास्त होत्या. त्यांना वाटलं टीबी वगैरे याला काय होऊ शकतो. तर मग मला म्हणाले, बघ तुझं आता मला तरी काय तू खोकला वगैरे लागलाय तुला, तू लवकरात लवकर जॉब बदलायचं बघ. म्हटलं ठीक आहे. त्या दरम्यान म्युन्सिपाल्टीची ऍडव्हर्टाईज आली होती, एअर पोल्युशन लॅबोरेटरी. भरला, तिथे माझं सिलेक्शन झालं. 18 जानेवारी 1982 तो ऐतिहासिक संप सुरू झाला, आणि मी बरोबर 11 जानेवारी 1982 म्युन्सिपाल्टी जॉईन केली. मी सोडली मिल त्यावेळेला माझा पगार होता 1200, म्हणजे मी 82ची घटना सांगतोय. आणि म्युन्सिपाल्टीत गेलो त्यावेळेला माझा पगार होता 765. वडील पण मिलमध्ये कोलाब्याला, मुकेश मिलला, ते पण घरी. त्यामुळे माझ्या एकट्याच्या पगारामध्ये आम्ही आमचं घर चालायचं. 7 माणसं, आई वडील आजी भावंड वगैरे. पण ते दिवस खरोखर म्हणजे काय म्हणतात ना, ते आनंदाचे होते. म्हणजे बरे पगार कमी होता पण आपल्या चॉईसेस पण कमी होते. तेच कारण काय, करमणुकीची साधनच कमी होते. आता सारखं मोबाईल हे नव्हतंच. अगदीच काय कुठे त्यावेळेला, म्हणजे मला आठवतं ते आमचं ते भोईवाड्याला ग्राउंड आहे, मैदान, त्याला सदाकांड ढवळ मैदान म्हणतात. तिथे शाहीर अमर शेख किंवा अशा लोकांचे कार्यक्रम असायचे, ते आम्ही आवर्जून जायचो बघायला. किंवा ते गणेशोत्सवामध्ये पडद्यावर पिक्चर दाखवणं, मग ते अगोदर चर्चा व्हायची, अरे इकडे तो जुना पिक्चर आहे दिलीप कुमार, तर तिकडे जाऊया, इकडे मग असं आहे. अशी ही आमची करमणुकीची साधनं. आणि म्हणजे या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो, 1983ला आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला आम्ही ते कॉमेंट्री रेडिओवर ऐकत होतो, आणि 12 वाजता आकाशवाणी बंद व्हायची, रेडिओ बंद. तर 12 वाजतापर्यंत काय मला वाटतं त्यांचे विकेट्स गेलेल्या, पुढच्या काही जायचं. सकाळी 6ला सुरू झाला पुन्हा रेडिओ. म्हणून मग आम्ही एखाद्या चाळीमध्ये एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथे ऐकत होतो. तर तिथे 6:30 कळलं आपण जिंकलो. तर आम्ही एवढा मोठा जल्लोष केला की सगळे जागे झाले, कामावर जाणार, काय झालं. म्हणजे हे आमची करमणूक होती त्यावेळेला. किंवा घरी गेल्यावर, आपलं कामावरनं घरी गेल्यावर बॅट बॉल घ्यायचा आणि त्या मैदानात जायचं, मग रात्री 7:30 पर्यंत खेळत बसायचं. ही करमणुकीची साधनं. लायब्ररी आम्ही जॉईन केलं, वाचण्याची आवड शाळेपासूनच होती. ते आमच्या इथे यांचं कोणाचं ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ऑफिसमध्ये लायब्ररी होती. 2 दिवसांत जायचं, पुस्तक बदलायचं, वाचायचं, वाचन भरपूर. आणि कादंबऱ्या म्हणा किंवा काय असेल कोणाचं आत्मचरित्र, इंग्लिश कादंबऱ्या तर मी खूप वाचल्या, म्हणजे त्या दरम्यान कॉलेजच्या याच्यामध्ये. त्यामुळे वाचन भरपूर, आणि हीच आमची करमणुकीची साधनं होती. त्यामुळे असं कुठे वाया जाणं नाही किंवा म्हणजे आता मला एक अजून प्रश्न विचारायचा. पहिले सायन्स बॅकग्राऊंड, एक 400 रुपयाची नोकरी, त्याच्यानंतर 1200 रुपयाची मिलमध्ये नोकरी, त्याच्यानंतर पुन्हा 750 BMC. पण या सगळ्यांमध्ये मलाही मला स्वतः क्युरिओसिटी आहे, किंवा आमच्या व्ह्युअर्सला पण असेल, की या सगळ्यानंतर जी तुमची एंट्री पोलीस डिपार्टमेंटमध्ये झाली, तर ती कुणाची प्रेरणा घेऊन तुमची एंट्री? सांगितलं ना, मी ज्या एरियामध्ये मोठा झालो तिथे ते बघितलं मी. आणि ते बघत असताना एक असं मनात साचत होतं की काय प्रकार आहे. म्हणजे त्यावेळेला ते नाक्यावरती आमचं ते भोईवाडा गाव होता, त्याला गाव म्हणायचे, जसं 30 गाव आपल्या इथे आहे तसं ते भोईवाडा गाव होतं. आणि तिथली ती बरीचशी तरुण मंडळी नाक्यावर उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची, मुलींची टिंगल टवाळी वगैरे, किंवा रविवारी वगैरे असं काहीतरी भर रस्त्यावरती तिकडून सोडा वॉटरच्या बाटल्या फेकतात, इकडनं ट्यूबलाईट फेकतात. हे सगळं आम्ही पाहिलेलं होतं. आणि काय आहे हे नक्की, हा प्रकार काय आहे. त्याच्यात मी शाळेत असताना सांगितलं अगोदर, मी NCC जॉईन केली होती, त्यामुळे शिस्त काय आहे ते मला NCC मध्ये समजली पहिली गोष्ट. आणि मग तो एक डोक्यात किडा होता की बाबा आपल्याला युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये, म्हणजे माझा स्वतःचा इंटरेस्ट,
मी सांगितलं अगोदर की मी नेव्हीत पण चाललो होतो, मला घरच्यांनी जायला दिलं नाही. ग्रॅज्युएशन नंतर मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा फॉर्म भरला, तो पण मला त्यांनी भरायला दिला नाही. तो डोक्यात किडा होता. पण आता ह्या सगळीकडनं फिरून आल्यावर म्युन्सिपाल्टीमध्ये एक मला स्थिरता मिळाली, स्टॅबिलिटी. म्हणजे सकाळी 9:30 ते 4:30 हा जॉब असायचा. मग त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मग मी हे प्रॅक्टिस वगैरे, त्यावेळेला एमपीएससीच्या ऍडव्हर्टाईज यायच्या. आता सगळं हे नव्हतं तुमचं, म्हणजे डिजिटल काय नव्हतं, वर्तमानपत्रात जाहिराती यायचं. तर मग आपली संध्याकाळची रनिंगची प्रॅक्टिस, माझे ते पोलीस नायगाव पोलीस ग्राउंड जवळच होतं. मग तिथे ते 800 मीटर धावण्याची प्रॅक्टिस, तिथं लांब उडीची प्रॅक्टिस, असं सुरू केलं. मग कारण ते मला तिथं स्टॅबिलिटी मिळाली म्युन्सिपाल्टी, की आता आपल्याला वेळ आहे. त्यामुळे मग मी ती सुरुवात केली त्याची. आणि त्या ह्याच्यात मी 1983ला पहिल्यांदा बसलो त्या परीक्षेला, म्हणजे म्युन्सिपाल्टीत असतानाच. आणि त्या बॅचला माझं 6 मार्कांनी हुकलं मेरिट. आणि मग पुन्हा म्हटलं आता काय करूया, तर म्हटलं ठीक आहे पुढच्या वेळेला परत प्रयत्न करूया. कारण काय 28 पर्यंत जनरलला तुम्हाला त्यावेळेला होता, आता मला वाटतं 30 का 32 आहे. तर ते 28 पर्यंत होतं आणि रिझर्वेशनला 28+5 33 पर्यंत. तर म्हटलं पुढचा एक आणखीन चान्स आहे, त्याच्यानंतर बघू आपण काय करायचं. आणि मग 85च्या बॅचला, म्हणजे काय म्हणतात, इफ यू हॅव विल देर इज अ वे, त्याप्रमाणे ते तुम्ही अशक्य काही नाहीये या जगात दुनियेमध्ये, तुमची फक्त करण्याची इच्छा पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की लावा, मी हे करीन नाही, मी हे करीनच. त्यातनं मग तुमची ईर्ष्या उत्पन्न होते आणि मग तुम्ही त्यात सक्सीड होता. थोडासा नशिबाचा भाग लागतो, पण मी नशीब हा प्रायर घटक नाही समजत. तुमची मेहनत ही महत्वाची आहे आणि तुम्ही किती प्रकारे. आणि मग त्या 85च्या बॅचला माझं झालं सिलेक्शन. पण मग त्यावेळेला तुमच्या वडिलांचे रिॲक्शन्स काय होते? खूप झाले, भयंकर. म्हणजे आता नाहीये ते दुर्दैवाने, पण म्हणजे ज्यांना त्यांना ते सांगत सुटले, माझा मुलगा PSI झाला, माझा मुलगा PSI झाला. अर्थात तो एक बापाचा आनंद असतो. आमच्या कुटुंबातच कोण नाही पोलीस खात्यामध्ये म्हटल्यावरती, आणि डायरेक्ट PSI त्यावेळेला क्रेज खूप होती. जंजीर पिक्चर येऊन गेल्यानंतर PSIची जी क्रेज निर्माण झाली, आणि त्यात MPSC म्हणजे बाबा स्पर्धा परीक्षा दिल्यावर तुम्ही होऊ शकता, तिथं वशिल्याची काही गरज नाही. त्यामुळे मग मी झाल्यावर त्यानं प्रचंड आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. सर, तुम्हाला तुमच्या ड्युटीचा पहिला दिवस आठवतोय? कसं आहे, पहिला दिवस आठवण्याचं काही कारण नाहीये. कारण या निमित्त मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये फक्त पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला PSI बसतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र, अगदी ठाणे शहरामध्ये पण तक्रार घ्यायला हवालदार किंवा ASI असतो. मुंबईमध्ये जेव्हा PSI स्वतः बसतो टेबलावर, तेव्हा त्याला सगळं स्वतःला करावं लागतं. तिथं बाहेरच्या सारखी ऐश नसते. म्हणजे रायटर आहे तुमच्या जोडीला, तो रायटर लिहिल, तुम्ही सह्या कराल, असं काही नसतं. तुम्हाला स्वतः रस्त्यावर बसून पंचनामे करावे लागतात. आणि आम्ही ते केलेत पहिल्या पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे पहिला दिवस असा किंवा काय आठवण्याची काय गरज नाही. अक्षरशः त्या 2 वर्षात आम्हाला पिळून काढले, पिळून. आमच्या सिनियरनी, अर्थात चांगली गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही शिकलो काम काय कसं करायचं, कुठल्या कामातनं कसा मार्ग काढायचा, समोरच्याचं समाधान कसं करायचं, हे त्या 2 वर्षात आम्ही शिकलो. आणि सिरियस ऑफेन्सेस मला तिथे तपासायला मिळाले. फॉर एक्झाम्पल रेप, मर्डर तर आमची ना एक होता, म्हणजे आता ते मी नावं कोणाची घेत नाही, ते गँग वॉर मधले होते. तर ते रजिस्टर झाले. तर आता सिनियरकडे तो तपास जातो, पण सिनियर हे चल पंचनामा कर. आता आपण नवीन असतो प्रोबेशन मध्ये, त्यामुळे. आणि शेवटी कसं आहे, तुम्ही जेवढं शिकता ना तेवढं तुम्हाला खूप उपयोगी. आणि मला वाटतं त्या 2 वर्षातला खूप फायदा मला माझ्या नंतरच्या सर्व्हिसमध्ये झाला. कारण स्वतः रस्त्यावर बसून बॉडीचे पंचनामे, इन्क्वेस्ट पंचनामा, ऍक्सिडेंट पंचनामा, स्वतः रस्त्यावर बसून. आणि त्यावेळेला टाईप रायटर होते, आता सारखे कम्प्युटर नव्हते. मला काय टायपिंग यायचं नाही, त्यामुळे पॅड घ्यायचं आणि हाताने लिहित सुटायचं. त्यामुळे ती सवय झाली. आणि त्यामुळे बिटवीन द लाईन वाचायची. नंतर जेव्हा मी सिनियर झालो तेव्हा समोरच्याने लिहिलेला रिपोर्ट वाचताना बिटवीन द लाईन वाचायची सवय झाली. ह्याच्यात तू काय लिहिलंयस ते तेवढं वाचलं का लगेच लक्षात यायचं, कारण स्वतः काम केलेलं असल्यामुळे. आणि म्हणून तो पहिला दिवस असा आठवत नाही. उलट ते 2 वर्षात आम्हाला कसं पिळलं गेलं किंवा कसं वस्त्रहरण केलं गेलं त्याची लक्षात आहे. सर, या तुमच्या पूर्ण सर्व्हिस मध्ये अशी एखादी कुठली केस आहे जी तुमच्यासाठी मेमोरेबल आहे? नाही, मेमोरेबल असं तसं पोलीस खात्यात नेहमी प्रत्येक तक्रार ही नवीन असते.
बरोबर. म्हणजे समोर येणारी प्रत्येक तक्रार याच्यातनं काहीतरी नवीन असतं. त्यामुळे असा इन्सिडेंट कुठला एक मला रत्नागिरीतला इन्सिडेंट चांगला आठवतो. दॅट वॉज नॉट म्हणजे असं तपास वगैरे काय नव्हता. हे तुमचे नाणीचे नरेंद्र महाराज आहेत, त्यांना प्रश्न विचारायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर आले होते. त्यांना मी इन्चार्ज होतो. त्यावेळेला म्हणजे एक टेन्स होता, ताणतणाव होता. अशा वेळेला त्यातनं कसं बाहेर पडायचं इन द सेन्स कशी हँडल करायची सिच्युएशन वगैरे, हे असे प्रसंग तुम्हाला शिकवतात. त्यामुळे असं कुठलं लक्षात राहील असं काय नाही, कारण प्रत्येक वेळेला दररोज तुम्हाला नवीन प्रकारचे ताण येत असतात. पोलीस खात्यामध्ये दररोज तुम्हाला नवीन मॅटर असतं, नवीन प्रकरण असतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो आपलं डोकं शांत ठेवून किंवा जास्तीत जास्त पब्लिकशी मिसळून वागून आपलं कायद्याचं काम आपण करायचं असतं. म्हणजे हे आमच्या पिढीला तरी ते माहित आहे. म्हणजे मी 94 ते 96 मालाड पोलीस स्टेशनला होतो आणि तो आता विचारलंच म्हणून सांगतो. तो इन्सिडेंट लक्षात राहण्यासारखा अशासाठी आहे की आमच्या हद्दीमध्ये, आणि मी त्यावेळेला डिटेक्शन ऑफिसर होतो मालाड पोलीस स्टेशन, एक ज्वेलर्सचं दुकान लुटून एक जण पळाला होता. आणि तो राहणारा होता युपी मध्ये, उत्तर प्रदेशचा. तर त्याच्या गावचा पत्ता आम्हाला माहित नाही, काय नाही, फक्त तो त्याचा नोकर होता आणि तो पळाला होता. त्याच्या भावाला आम्ही बोलवलं, तिथे आते भावाला. तर तो म्हणाला मी दाखवतो तुम्हाला घर वगैरे त्याचं. म्हटलं चांगली गोष्ट झाली. म्हणून मग आम्ही गेलो आणि बनारसला आम्ही उतरलो, बनारस स्टेशनला. आताच मला वाटते प्रयागराज, प्रयाग. बाहेर आलो आम्ही, लॉजवर वगैरे राहिलो. तिथनं आम्ही एक त्यावेळेला ट्रॅक्स होती, ती ट्रॅक्स का काय त्या गाडीला काय म्हणतात मला माहिती नाही, ते भाड्याने केली आम्ही. आणि तो आमच्यावर त्याचा भाऊ होता, त्यामुळे आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स थोडंसं गेलो की आपल्याला हा इझिली मिळू शकेल कारण याचा भाऊ आहे आपल्याबरोबर. ऍक्च्युली आम्ही सकाळीच जायला पाहिजे होतं, आम्ही रात्रीचे निघालो. ते जे गाव होतं सुजानगंज म्हणून, ते महाराजगंज पोलीस स्टेशनच्या अंडर येत होतं. आम्ही रात्रीचे गेलो तर ते लाईट गेला होता त्या पोलीस स्टेशनचा आणि तिथे मुन्शी म्हणतात त्यांना, ते काम करत होता. म्हटलं बाबा मला एक पोलीस कॉन्स्टेबल कोणतरी द्या सोबत, कारण काय आम्ही बाहेरचे आहोत. मी युनिफॉर्मवर होतो, माझे कर्मचारी सिव्हिल मध्ये होते. मला कोणतरी एक कर्मचारी द्यायचा. ते बराच वेळ त्याने आधी आमच्याकडे लक्ष नाही दिलं. ही 96ची घटना, बराच वेळ लक्ष नाही दिलं. मग आम्ही हटून बसलो. म्हटलं कोई ना कोई तो आपको देना ही पडेगा हमारे साथ. मग त्यांनी होमगार्ड दिला माझ्याकडे. तिथे युपी मध्ये आता काय पद्धत आहे मला माहिती नाही. त्यावेळेला होमगार्ड हा रायफल वापरायचा. 303 आपण जी इथे वापरतात पोलीस, ती रायफल होमगार्ड वापरायचं. तसा एक तगडा होमगार्ड आम्हाला त्यांनी सोबत दिला. शेवटी आम्ही हटत नाही म्हणून आम्ही गेलो तर रात्री 10-10:30 झाले होते. पण नशीब माझं की पौर्णिमा होती आणि चंद्र पूर्णपणे हे होतं. गावात आम्ही गेलो तर आरोपीचं घर एकट्याचं विटांचं आणि बाजूला अशी विटांची भिंत 3-3 फूट उंच चौकोनी घर, आणि दरवाजा शटर लावून बंद केलेला. शटर लावून त्याला कुलूप लावून बंद केलं. आणि बाकीच्या घरात ते चंद्रप्रकाशात क्लिअर दिसलं ते आम्हाला. म्हणजे बाकीच्या घरावर गवताची, ज्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केमळ्याची म्हणतात छप्पर, तर ते गवताचं छप्पर. एवढी गरिबी. आणि ह्याच्या एकट्याचं घर आहे विटांचं वगैरे. तर तो सोबतचा जो होमगार्ड होता त्याने जाऊन ते ठोठवला त्यांचा शटर ठोठवल्यावर त्याचे वडील मला वाटते बाहेर बाजल्यावर झोपते. ह्याची रशीची कॉट असते ना, त्याच्यावर झोपले होते. ते बाहेर आले, बघितलं, हे दिसले आम्हाला दरवाजा आलेले. बघितलं तर बाहेर पोलीस आहेत. मग ते जे आतमध्ये गेले ते बराच वेळ बाहेरच येईनात. दरम्यान माझा एक कर्मचारी अतिउत्साही, तो त्या भिंतीवर चढला आणि वर छतावर गेला आणि मला बोलतो साहेब तुमचा रिव्हॉल्वर माझ्याकडे द्या, मी आतमध्ये जातो. अरे म्हटलं तू माझं रिव्हॉल्वर मागतोयस, आतमध्ये तुमची काय त्याच्याकडे काय असेल आपल्याला माहित. हातापायी जर झाली तर म्हटलं तुझी नाही होणार, माझी एन्क्वायरी होईल. कारण मी माझं वेपन तुझ्याकडे का दिलं. तर नाही तुम्ही द्या, मी जातो खाली. म्हटलं ते छतावरनं तो खाली धर. म्हटलं अजिबात एवढी डेअरिंग करू नकोस, काय गरज नाही, आपण थांबूया अशी. तो बघितलं त्याने मी काय माझं काय देत नाही रिव्हॉल्वर त्याला. मग तो
खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर त्या आरोपीची बहीण छतावर गेली. अच्छा. तर मी त्या घराच्या चारी बाजूला 4 जण माझे जवान उभे करून ठेवले होते. हा. ते सिव्हिल मध्ये होते. तर तिने वरनं विटा टाकायला सुरुवात केली छतावरच्या. त्यामुळे ही मंडळी पळाली. साहेब विटा पळतायत. म्हटलं बाबांनो बाजूला या, डोक्यात पडली तर आणखीन काय वेगळं काय व्हायला नको. आणि वरनं ती बोंबलायला लागली, गाव में डकैत आवा है वो, गाव में डकैत आवा है. म्हणजे गावी डाकू, आता 96ची परिस्थिती जरा डाकू वगैरे होतेच, त्यामुळे गावच्या लोकांना ते खरं वाटलं असेल. तर मी त्या होमगार्डला विचारलं, अरे बाबा क्या होगा? कुछ नहीं होगा साहब. अरे म्हटलं अभी वो चिल्ला रही है. तो नाही नाही कुछ नहीं होगा साहब. तर त्या दरम्यान बरीचशी गावातली मंडळी लाठ्या काठ्या घेऊन आले. हा आले तर म्हटलं ये देखो जमावडा आ रहा है, क्या करेंगे अभी? नाही नाही कुछ नहीं होगा. त्याचं आपलं तेच पालुपत, कुछ नहीं होगा. तर मी युनिफॉर्मवर होतो हे नशीब. तर त्यांनी तो माझा मुंबईचा तर निळ्या टोपीवरचा पिवळा बँड त्या मुखियाने पाहिला. अरे ही तो मुंबई का पोलीस आहे. अच्छा. हा म्हटलं बाबा वाचलो. हा म्हणजे हा काय कसं आहे, आपण अनोळखी गावात गेलोय जिथे आपल्याला काही माहित नाही आणि तिथल्या बरोबरचा तो पोलीस जो आहे होमगार्ड, तो पण काय म्हणजे असं दाखवत नाहीये की बाबा मी तुमच्यासाठी आहे वगैरे. मग तो मुखिया जवळ आला, अरे साहब क्या है, बोला ऐसा ऐसा है. तर म्हणे तोपर्यंत ह्या गडबडीमध्ये तो आरोपी वर छतावर गेला, छतावर उडी मारून जंगलात पळून गेला. म्हटलं ऐसा ऐसा है, हम इसके लिए आए हैं. अरे साहब ऐसा रात को नहीं आने का, वो लोग गलती हो गई हमारी, रात को नहीं है, सुबह ही आना चाहिए था. ओवर कॉन्फिडेंस में आ गए. नहीं नहीं इधर पहले दिल्ली पुलिस आई थी, उधर उसको हमने गांव वालों ने पत्थर से मार के भगाया, एक भी इस पे नहीं था यूनिफॉर्म पे. तर हा असा एक म्हणजे अजून मला तो इन्सिडेंट चांगला आठवतो आणि म्हणजे अजूनही पिक्चर सारखा दिसतो. 96 म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाली, पण तो लक्षात राहिलेला प्रसंग आहे. म्हणजे जीवावरचा दुसऱ्या राज्यात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करण्याचा. आणि म्हणजे जर तुमचा युनिफॉर्म नसा डोक्यात, हा मी जर ओव्हर कॉन्फिडन्स आणखी नसतो तर काय खरं नव्हतं. बरोबर. आणि त्यांचा पण दोष नाहीये ना. तिने सांगितलं गावात डाकू आले, तर तिकडे पद्धतच ते होते ना डाकू वगैरे. सॉरी. त्यामुळे तो एक इन्सिडेंट अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. नाही. आणि ताणतणावाच्या दृष्टीने तो नाणीचा हे आले होते दाबून. पण एकंदरीत पोलिसांवरती सर एक वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस असतो. ड्युटी करताना मे बी तुमच्यावरही असेल. मग तो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही असं काय उपाय वगैरे करायचे का सर? आपण म्हणतो ना शॉक ऍब्झॉर्बर असतो गाडीमध्ये, तसं ते एक प्रवृत्ती तयार झालेली असते. चलताय चलताय चलताय, पण ते काही ठराविक यानंतर तुमचं शरीर ते बाहेर फेकून देतं. म्हणजे माझ्याच बाबतीत हा घडलेला इन्सिडेंट आहे की मला 2004 मध्ये मी राजापूर पोलीस स्टेशनला इन्चार्ज असताना मला तिथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीने खूप त्रास दिला उगाचच. आणि त्यातनं मला तो मेंटली स्ट्रेस झाला आणि त्यातनं माझी जिभेची नस आखडली होती आणि मला बोलता येत नव्हतं 2004ला. तर मग ते असं काहीतरी होतं. और अदरवाईज कोणाला पॅरालिसिस येतो, कोणाला ब्रेन स्ट्रोक येतो. हा म्हणजे ताणतणाव खूप असतात, त्याच्याबद्दल वाद नाही, पण ते आम्ही लेट गो करतो. चलताय होताय 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 चलताय, पण ते काही ठराविक लिमिट आहेत, नंतर तुमचं शरीर ते बाहेर फेकून देणार. कारण शरीर आहे ते किती सहन करणार. आणि मग ते माझे ते मला बोलता येत नव्हतं. मग त्यातनं सगळं उपचार झाले आणि मग मी त्याला गेलो. म्हणजे 3 वर्षांनी मी चालत गेलो शिर्डीला. आणि मग ते शिर्डीला चालत जाताना त्यावेळेला ते 2007ची घटना, त्यावेळेला त्या आग्रा महामार्गाचं रुंदीकरण चाललं होतं आणि त्या रुंदीकरणामध्ये रस्त्यावरनं आम्ही चालूच शकत नव्हतो. नाशिकचा हेवी ट्रॅफिक, त्यामुळे रस्ते बाजून चालत असताना ते दगड मला पायाला असे स्लीपर मधनं टोचत होते. त्यामुळे मला ते असं त्यावेळेपुरतं पेन व्हायचं, पण नंतर बरं वाटायचं. स्वीट पेन म्हणतात तसं. आणि हे ॲक्युप्रेशर होत होतं. मला तोपर्यंत त्या ट्रीटमेंटचं नाव माहित नाही. आणि मग 7व्या दिवशी 8व्या दिवशी पोहोचल्यावर शिर्डीमध्ये मी प्लेन आवाजामध्ये ते जवळजवळ त्या सगळ्या पालखीवाल्यांसमोर बोललो मी. तर ते सगळे आमची मंडळी, साहेब बाबांनी चमत्कार केला वगैरे. म्हटलं बाबा माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर, पण चमत्कार वगैरे काय म्हणता येणार नाही, हे मला काहीतरी मार्गदर्शन मिळालेलं. आणि विदिन अ मंथ, म्हणजे मला वाटतं जानेवारी 2007 मध्ये आम्ही परत आलो. 21 जानेवारी 2000 आणि 19 फेब्रुवारी 2000 त्याच वर्षात फेब्रुवारीला मला ते ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांचा पत्ता समोर न मिळाला. त्यांच्याकडे मी 16 महिने जात होतो दररोज. जिथे मला न्यूरोलॉजिस्टने सांगितलं होतं की तुम्हारी ये केस लाखों में एक है, तुम अच्छा नहीं हो सकते.
डॉक्टर वाडिया म्हणून 2004ची घटना जसलोकला होते ते. तर त्यांच्या समोर ह्या माणसाने मला 16 महिन्यात ओके केलं ॲक्युप्रेशर ट्रीटमेंटने. अच्छा. त्यामुळे असं पण होतं, ताणतणाव असतात, तुम्ही किती सहन करता त्याच्यावर अवलंबून असतं आणि अगदी तुम्ही निगरगट्ट तर बनू शकत नाही. बरोबर, ते तर आहे. आणि सर आताच्या समाजामध्ये एक पोलीस डिपार्टमेंट आणि जे समाज म्हणजे लोक आहेत त्यांचं रिलेशन कसं झालेलं आहे? नाही, आता मी रिटायर होऊन जवळजवळ 10 वर्ष झाली, पण मी जिथे जिथे गेलो, जिथे जिथे काम केलं, तिथे तिथे माझा मनुष्य संग्रह खूप आहे. म्हणजे तुझ्या माहिती करता सांगतो, मी रत्नागिरी तालुक्याला इन्चार्ज होतो. त्यावेळेला माझ्याकडे 154 गावं होती, 154 गावं आणि 5 आउटपोस्ट म्हणजे तुमच्या इकडे बीट म्हणतात ना, बीट तसं, म्हणजे ठराविक गावांना एक आउटपोस्ट, तिथे एक हवालदार आणि 2 कॉन्स्टेबल यांची नेमणूक असते. अशी 5 आउटपोस्ट होती माझ्याकडे. पण मी एकटा ते सांभाळत होतो त्यावेळेला. 2 म्हणजे 98-99ची घटना आहे. म्हणजे संबंध प्रस्थापित करायचेच, पण कायदा काय सांगतो हे पण त्यांना समजलं पाहिजे. त्यांना सांगताना बाबा हे असंच आहे, असंच होईल आणि मी हे असं केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही कसं वागता लोकांशी, त्यांच्याशी कसं रिॲक्ट होता त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटी कसं आहे, पोलीस आणि जनता यांचे संबंध सलोख्याचे असलेले केव्हाही चांगले. त्यातनं म्हणजे काय म्हणतात ना, घडणारी गुन्हेगारी घडत नाही. आता मी कोळशेवाडीला असताना, इथे असताना मी माझा मोबाईल नंबर हा सगळ्यांकडे होता त्यावेळेला. म्हणजे मला अगदी कधी रात्री अपरात्री अननोन कॉल यायचा. म्हणजे प्रत्येक पोलिसांना एक हे असतं गोपनीय शाखा, तर त्यांच्या अगोदर मला खबर मिळायची की असं असं काहीतरी झालेलं आहे का. मग त्याप्रमाणे ताबडतोब माझी उपाययोजना असायची. आणि जसं आपण म्हणतो ना की मला आता ताप येतोय, कणकण वाटते, आता उद्या मला ताप येणार आहे, मग आजच आपण का गोळी घेऊ नये, बरोबर, तसा माझा तो कामाचा हे होता, फंडा होता. त्यामुळे आता मी तर असं मानत होतो की बाबा जनतेप्रती आपलं उत्तरदायित्व काहीतरी आहे. युनिफॉर्म घालतो म्हणजे आपण उगाच लोकसेवक असल्यामुळे आपल्याला लोकांची सुरक्षा महत्वाची. बरोबर. मला कसं आहे की तो जो मी जिथे राहत होतो ना एरियामध्ये, भोईवाड्यामध्ये, ते जे मनात साचत होतं ना, ते मला इथं आल्यावर मी बघितलं सेम परिस्थिती इथं होती त्यावेळेला. सेम परिस्थिती म्हणजे त्यात अजिबात तसूभर फरक नाही. म्हणजे मला अजून आठवतं, पहिल्या दिवशी मी पेट्रोलिंगला बाहेर पडलो. मला वाटतं 10 जूनला चार्ज घेतला 2010ला, त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात. आणि दुसऱ्या दिवशी मी पेट्रोलिंगला गेलो तर करपेवाडीमध्ये मोठा जमाव जमला होता. कशासाठी मला माहित नाही. तर पोलीसची गाडी बघून पण ते हटेना. म्हणजे पोलीस गाडी आल्यावर जनरली बाजूला व्हावं. मी ड्रायव्हरला विचारलं काय प्रकार आहे. नाही साहेब हे असंच चालतं इकडे. अरे म्हटलं असंच म्हणजे काय प्रकार आहे, हे रस्त्यावर आहेत काय, उद्या येतनं काय झालं, आपण आलोय तर हे लोक का नाही म्हणजे हटत का नाही, पोलिसांबद्दल काय वाटत नाही काय ना. तर तो काय बोलला नाही. मी सरळ उतरलो आणि माझा स्वभाव पहिल्यापासून आहे परिस्थितीला भिडायचं. त्या मॉब मध्ये गेलो, म्हटलं या पुढे जर इथे गर्दी मला दिसली, माझी काय ऍक्शन असेल ती मी बोलणार नाही, मी करून दाखवेन. तर मॉब सगळा गेला. आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की हे म्हणजे ही जे आहे सेम आपल्या मी जिथं राहिलो तशीच ही दिसते जमीन, त्यामुळे इथे आपल्याला कष्ट करावे लागणार. आणि मी ते केले, ते प्रामाणिकपणाने केले. म्हणजे त्याच्यात माझा कुठला वाईट हेतू नव्हताच. म्हणजे अजूनही म्हणजे एक छोटस उदाहरण देतो. 2018ला म्हणजे 16ला मी रिटायर झालो. 2018ला कोकण गौरवच्या निमित्ताने मला बोलवलं होतं. आणि कोकण गौरव मला ते असतो ना वर्षातला काहीतरी कार्यक्रम, कोकण तर मला बोलवलं होतं. मी आलो होतो. तर माझा मुलगा आला होता कार घेऊन. तर तो जाताना मला सांगायला लागला, बाबा म्हणे तुम्ही वर असताना एक मनुष्य माझ्या गळ्यात येऊन पडून रडायला लागला हो. म्हटलं का रे बाबा काय. नाही म्हणे अरे बाबा तुझ्या वडिलांनी माझ्या मुलाला गुन्हेगारीपासून वाचवलं रे बाबा. तर म्हटलं त्यानं नाव नाही विचारलंस का तू. नाही म्हणे बाबा तो एवढा हमसून रडत होता की मी आणि तेवढ्यात तुम्ही पण मग खाली आलात. असं बऱ्याच जणांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त केलंय. सो माझा हेतू तोच होता की बाबा शक्यतो कोण मुलं ही पिढी वाया जाऊ नये. आणि त्यासाठी मी ते काम केलं.
अर्थात ते लोकांना आवडलं कारण यापूर्वी कधी कोणी केलं नसेल, त्यामुळे त्यांना ते आवडलं की बाबा एखादा अधिकारी स्वतःहून घाण उपसतोय. आणि माझे सहकारी पण मला चांगले मिळाले, त्याच्याबद्दल वादत नाही, सगळेच सहकारी चांगले मिळाले आणि त्यामुळे ते मग काम होऊन गेलं. पण सर तुमचं काम म्हणजे आमची जी जनरेशन आहे त्यांनी ते अनुभवलंय. म्हणजे आम्ही लिटरली असं बघायचो की जेव्हा तुमची गाडी यायची तेव्हा कोणी मुलं उभे असेल जिकडे जागा मिळेल तिकडे ते पळत सुटायचे, उड्या बिड्या मारून निघायचे. बरोबर आहे, मी तुला तेच सांगतोय की मी ज्या एरियात राहिलो ना तिथं मला ती पारख आली होती. हा टपोरी आहे, हा रोड रोमियो आहे, बघण्यात ती नजर बघती. त्यामुळे असे नाक्यावरती उभं राहण्याचं कारण काय? साधा प्रश्न आहे. तुम्ही नाक्यावरती घोळका करून उभे राहता, बरोबर आहे की नाही? कारण काय? तो काय बगीचा आहे, तो काय कोणाचं घर आहे, तिथे कॅरम क्लब आहे, काय आहे, कशासाठी उभे राहतात? मग त्यातनं काय होतं, येणाऱ्या जाणाऱ्या मुलीची कंगल आपसूक होते. आपसूक कोणतरी असतो एखादा टार्गेट. त्यामुळे माझं लक्ष ते म्हणजे मुळाशी घाव घालणं हाच माझा स्वभाव आणि त्यामुळे मी ते केलं. आणि मी तर पर्सनली सर जेव्हा तुमची गाडी यायची, मी गाडीवर असेल तर मी मुद्दाम तुमच्या गाडीच्या मागे माझी गाडी ठेवायचं की मला ते बघायला भेटायचं तुमची गाडी जाण्यावर मध्ये मुलं कसे पळतात. आणि लिटरली मी एकदा बघितलंय की 2-3 मुलं उभे होते आणि तुम्ही हायवेने चाललायत आणि सडनली मध्ये हायवेमध्ये गाडी थांबवली आणि तुम्ही उतरलात आणि त्यांना एकाला पकडलं पण आहे, सिगरेट की काहीतरी करत होता तो, आणि तुम्ही पकडून त्याला गाडीमध्ये करून घेऊन गेलाय. मी हेही बघितलंय की तुम्ही अशाही मुलांना पकडलंय की जे कानात बाली आणि एकदम हे करून जातात. त्याला मॉरल पोलिसिंग म्हणतात. की जनरली कसं असतं, मुलं एक 14-15 वर्षाची मुलं झाली ना की ती अनुकरण प्रिय होतात. अनुकरण प्रिय म्हणजे कसं आहे, बाहेर काय चाललंय त्याचं ते अनुकरण करायला लागतं. मग बाहेरची मुलं, आता कानात बाली घालणं हा काही गुन्हा नाही, आली फॅशन झाले, परंतु आई वडील त्या बाबतीत काय बोलत नाहीत का त्यांना? बऱ्याच वेळेला आता ट्रिपल सीट मोटरसायकलवर आता जेव्हा तुम्ही ट्रिपल सीट बसता तेव्हाच तुमची गुन्हेगारी सुरू झालेली असते. कारण तुम्ही काय विचार करता, काय करणार आहेत पोलीस? तुम्ही जर त्यांना नाही तुम्ही हे घातलात तर ते वाढत, म्हणजे ट्रिपल सीट वरती कारवाई करण्याचं कारण हेच होतं की ती मुलं जी बसणारी तो हाच विचार करून बसतात, क्या होने वाला है, म्हणजे सुरुवात तिथून होते. त्यामुळे माझी समजी सांगितलं ना, मुळाशी घाव घालणं. त्यामुळे ट्रिपल सीट वरती मी हे लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या ऑटोमॅटिकली बरोबर. कारण बरेच आई वडील नंतर मला येऊन सांगायचे, मुलगा ऐकत नाही हो, चावी ठेवलेली असते तो घेऊन जातो हो. असं नाही, तुम्ही आई वडील आहात, त्यांना तुम्ही शिकवलं पाहिजे. आणि कानात बाली वगैरे हा प्रकार त्यातलाच. म्हणजे तुम्ही अनुकरण करताय कसलं तरी, तुम्ही चांगल्या मार्गाला न लागता तुम्ही काहीतरी अनुकरण करताय. ते बाली म्हणजे घालणं म्हणजे काय गुन्हा नाही, पण एक त्यालाच समजलं की बाबा पोलीस विचारतात तर तो काढणार नाही, पण कमीत कमी समोर तर येणार नाही ते. आणि पण मी अजून एक गोष्ट पण ऑब्झर्व केली, तुम्ही अशा मुलांना पकडून गाडीमधून घेऊन जरी गेलेत पण एकाही मुलांवरती FIR वगैरे किंवा काही असं दाखल नाही. म्हणजे चांगला प्रश्न आहे तुझा. मी माझ्या पोलीस स्टेशनला पण कुठल्याही कर्मचाऱ्याचं कुठलंही नुकसान केलं नाही. बरोबर. नुकसान तुझ्या हातात पेन आहे, तू नुकसान करू शकतोस, बरोबर, पण त्याच्यात जर बदल घडवून आला तर तोच तुला उपयोगी पडणार आहे. होय, ते तर आहे. आता ही जी मुलं मला फेसबुकवर सांगतात, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाममार्गाला गेलो ना, आम्ही आता नोकरी वगैरे करू, खूप बरं वाटतं. म्हणजे मी पिढी घडवली. आता ते सुरस आणि सरस कथा लोक सांगत असतात, अरे असं झालं, ठीक आहे, अफवा पसरतात, तो भाग वेगळा आहे, पण मी एक पिढी घडवली याचं मला खरोखर समाधान आहे. मी अजून एक तुम्हाला म्हणजे मला बोलायला आवडेल की इथे जेव्हा तुम्ही जायचे हायवेला, तुमच्या ड्युटीच्या पहिले खूप असे होते की एक पार्किंग रोडवरती गाड्या पार्क वगैरे केल्या जायच्या, पण जेव्हा तुमची ड्युटी चालू झाली तर ते एक शिस्त लागली लोकांना. मी सांगितलं ना, शिस्त आपल्याला शाळेत काय शिकवतात, शिस्तीने राष्ट्र मोठे होते. जपान आज पुढे का हा मुद्दा पण सांगतो. जपानी माणसाचा एक इन्सिडेंट आठवला म्हणून. मी 92 ते 94 इमिग्रेशनला होतो, एअरपोर्टवरती पासपोर्ट चेकिंग. त्यावेळेला पोलीस असायचे इमिग्रेशनला, आता IB चे लोक असतात, त्यावेळेला युनिफॉर्म मध्ये आम्ही बराच वेळेला जपान एअरलाईनचं फ्लाईट लागलं का जपानी
आले तर ते एवढे शिस्तबद्ध असायचे की आमच्या काउंटर समोर अशी एक लाईन असायची, व्हाईट लाईन. त्या व्हाईट लाईनच्या पुढे कधी ते यायचेच नाहीत. ते व्हाईट लाईनवरनं असं पासपोर्ट द्यायचे आणि असे वाकून आम्हाला एक नमस्कार करायचे. मग आम्ही पण त्यांना येस, म्हणजे ही जी शिस्त आहे तुम्ही, ही छोटी आहे. म्हणजे हेच जर आपल्या इथले कुठली एअरलाईन असते आणि तर मग आपले एकमेकाच्या वर उड्या मारून माझा नंबर माझा, म्हणजे साधी गोष्ट आहे. पण त्यातनं त्या आपल्या देशाचा एक प्रकारे अभिमान त्यांना दिसतो किंवा ते देशाबद्दलचं जे काय ते लगेच दिसून येतं की बाबा हे लोक शिस्तबद्ध आहेत. त्यामुळे शिस्तीमुळे राष्ट्र मोठे होत आहे, बरोबर आहे. आणि जोपर्यंत शिस्त येत नाही ना आपल्या अंगात तोपर्यंत सगळं फिजूल आहे. आणि मी ती लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी काही अंशी का होईना झालो सक्सेस, यशस्वी झालो. ते तर आहे सर. तुमच्यामुळेच आय थिंक आमच्या कोळशेवाडीला एक नवीन पोलीस स्टेशन भेटलं सर. हो त्यावेळेला ती जी चौकी होती, मला वाटते हे 87 फुल फ्लेज पोलीस स्टेशन झालं, त्यावेळेला ही महात्मा फुले ती चौकी होती. आणि ती जागा ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला मला माझे वरिष्ठ ऍडिशनल CP भुजंगराव शिंदे साहेब अतिशय, म्हणजे मला ते रायगडला पण होते आणि ही व्हेरी मच क्लोज टू मी, मला अगदी भावासारखे मानायचे ते. तर त्यांनी मला सांगितलं बघा जागा मिळाल्या, पटापट काय ते बांधून घ्या. त्यावेळेला जनतेच्या सहकार्यातनं ते पोलीस स्टेशन झालं. त्यावेळेच्या तत्कालीन खासदारांनी पण एक स्टे बांधून दिली आम्हाला, शेड बांधून दिली. ऍक्च्युली व्यायामशाळा म्हणून ते बांधून दिली होती, पण तिथे आता मला वाटतं विश्रामगृह वगैरे काहीतरी आहे. पण एक लोकांना बसायला मी जागा करून दिली, ती जनतेच्या सहकार्यातनं करून दिली. याचा एक मला खरोखर अभिमान आहे की बाबा. आणि हे मगाशी जो प्रश्न विचारला, जनता आणि पोलीस यांचे संबंध कसे असावेत, तर हे असे असावेत. म्हणजे त्यातनं काहीतरी नेहमी फ्रुटफुल काहीतरी चांगलं निर्माण झालं पाहिजे. माझी विनंती आहे तिथे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना, तुम्ही हा विचार करा की ह्या इमारती आहेत त्या ह्या जनतेने सहकार्यातनं बांधून दिलेल्या, त्यामुळे जनतेशी आपण कसा रॅपोर्ट ठेवायचा, सहकार्य ठेवायचं, हे तुम्ही ही माझी विनंती आहे. मी त्यांना आता आदेश देऊ शकत नाही, तेव्हा आय एम रिटायर्ड, पण ही माझी विनंती आहे की ते पोलीस स्टेशन जसं जनतेच्या सहकार्यातनं बांधलं, त्याचं थोडंसं तिथे बसताना आपण आपलं बाबा जनतेबरोबर आपण आपला रॅपोर्ट असावा. आणि यातनंच म्हणजे मी म्हटलं ना मागाशी की माझा फोन नंबर सगळ्यांकडे होता. रात्री अपरात्री अजूनही मी रिटायर जरी झालो तरी अननोन कॉल आला तरी मी उचलतो. ते अंगामध्ये भिनलेलं आहे की बाबा आपली कोणाला तरी गरज आहे, आपल्याकडनं काहीतरी मार्गदर्शनाची त्याला आवश्यकता आहे, म्हणून त्याने फोन केलाय. काय 2 मिनिटं बोलायला काय जातंय. आणि त्यामुळे जे काय लोक म्हणतात ना की साहेबांना अगोदरच कसं कळायचं, तर हे असं कळायचं. म्हणजे मला लोक इतक्या आपुलकीने फोन करायचे ना की त्या डिटेक्शन किंवा त्या गोपनीयवाल्यांपेक्षा मीच बाबा अमुक ठिकाणी जाऊ नये पटकन चल पहिल्या केवर तुम्हाला. हा, त्यामुळे मग असं तुम्हाला कसं कळलं, तुला काय करायचंय तुझा आणि ते काम कर पटकन, चल लवकर, तिथे गडबड नाही पाहिजे. म्हणजे लोकांचा तुमच्यावर विश्वास होता. मी तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यात मी यशस्वी झालो. कारण काय, लोकांना असं वाटायला नको ना की हे उगाच दादागिरी करतात. नो, मी तुमच्या सुरक्षेसाठी हे करतोय. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे उदाहरण म्हणण्यापेक्षा एक टॅक्टिक. दुपारी 2 ते 4 आणि पहाटे 2 ते 4 यांना मी यमाच्या वेळा म्हणतो. दुपारी 2 ते 4 मध्ये महिला वर्ग घरी असते, बरोबर आहे, आणि पुरुष माणूस बाहेर असतो, म्हणजे ती सुनसान वेळ. आणि पहाटे 2 ते 4 ही किती तुम्ही माणूस जागणारा असला तरी त्याला ती झोप डुलकी येणार. या वेळांमध्येच हे घरफोडी किंवा विनय काय रेप काय म्हणजे सिरियस ऑफेन्सेस या वेळामध्ये शक्यतो घडतात, कारण त्यावेळेला शांतता असते. आणि मी त्याच वेळा पकडायचो. म्हणजे हे आमचे जे बीट मार्शल्स होते त्यांना मी त्या 2 ते 4 मध्ये, म्हणजे मी ज्यावेळेला लोग्राम मध्ये मी त्यावेळेला भाड्याने राहायचो, मी दुपारी जेवण वगैरे करून रूमवर जाताना मी कंट्रोलच्या मार्फतीने त्यांना कॉल द्यायचो की बाबा 2, आणि त्यावेळेला चेन स्नॅचिंग खूप वाढल्या होत्या. हा, तर मी त्यांना सांगायचो 2 ते 4 मध्ये ह्या बीट मार्शलने मी ठिकाण सांगायचो, या ठिकाणी जाऊन थांबा, किती मोटरसायकल चेक केले तर मला संध्याकाळी कळवा. त्यामुळे ते एक प्रकारचा वचक बसला ना. कसं आहे, तुम्ही रस्त्याने जाताना पोलिसांनी तुझी चौकशी केली उगाच, तर तुला तुझ्या मनात एक हे होतं, अरे माझी चौकशी केली म्हणजे काय, पोलिसांचं काहीतरी ऑपरेशन सुरू आहे. दिस इज नथिंग बट अ सायकॉलॉजी. ती वापरली मी, बाकी काय नाही.
म्हणजे इवन बाजारामध्ये मार्केटमध्ये महिलांच्या पर्स कटिंग आणि पिशव्या कटिंगच्या हे वाढल्या होत्या. त्यावेळेला ते नॅशनल क्राईम रेकॉर्डचं काम चालू होतं, NCRB. अजूनही चालू असेल. ऑल ओव्हर इंडियाचं सगळा क्राईम फीड करायचा तो. म्हणजे एक समजा नाव काढलं हर्षल राणे, तर त्या नावाच्या आरोपीचं पूर्ण देशात काय काय कुठे तर सगळं येणार. तर त्या 3-4 मुली असायच्या, त्या नवीन आलेल्या मुली कॉन्स्टेबल, त्या बसायच्या तिथे आणि काम ते 10 ते 5. म्हटलं आता काय माणस कसं आहे, माझ्याकडे स्टाफ कमी आहे हे जनतेला सांगून नाही चालणार. ते त्यांचा तो प्रश्न नाहीये, त्यांची जी काय अडचण आहे ती दूर झाली पाहिजे. मग मी माझ्या ड्युटी कारकुनला बोलवलं, म्हटलं ह्या मुली 5 वाजता जातात का, 5 वाजता कशा नाही साहेब दिवसभर नाही. म्हटलं नथिंग डुईंग. जेव्हा लोक आपली 12-12 तास काम करतात, ह्या 5 वाजता घरी कशा काय जाऊ शकतात. संध्याकाळी 5:30ला त्यांना सिव्हिलवर, ते युनिफॉर्म घालायच्या नाहीत, त्यामुळे सिव्हिलवरच मार्केटमध्ये पाठवायचं. त्यांना सांगायचं तुमची खरेदी पण करा आणि तुम्ही लक्ष पण ठेवा. त्या दिवसापासून कटी बंद झालं. म्हणजे हाऊ युअर टॅक्टिक तुमची कशी आहे. प्रत्येक वेळेला स्टाफ कमी आहे नाही चालत ना तुम्हाला. तुम्ही त्यांच्याकडनं कामं करून घेतली पाहिजे. एक कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त युटिलाइज. ते आपण डोक्याने आता ते 2 ते 4 मध्ये बीट मार्शल फिरायला लागल्यामुळे ऑटोमॅटिकली कमी झालं. म्हणजे आता एक मोठेपणा नाही सांगत, आता चेन स्नॅचिंग वरून आठवलं म्हणून सांगतो. माझे त्यावेळेचे ACP होते ठाकूर साहेब दिनेश, रिटायर झाले. तर त्यांनी त्यांच्या काहीतरी खबऱ्यांची एक विचारलं की हे काय आहे, म्हणजे एवढ्या चेन स्नॅचिंग कशा काय एवढ्या वाढल्या. पण त्यांच्याकडे 3 पोलीस स्टेशन, बाजारपेठ, कोळशेवाडी आणि महात्मा फुलेचं. तर साहेब वो अंबिवलीवाले म्हणजे ते इराणी बलूच. अरे लेकिन इधर ही ज्यादा कैसा होता है, उधर कोळशेवाडी में नहीं होता है. त्याने जे वाक्य सांगितलं साहेबांनी, ते साहेबांनी मला सांगितलं, मी काय ऐकलं ते म्हणजे माझ्यासाठी खरंच ते मेडल आहे. त्यांनी साहेबांना सांगितलं की साहब वो कोळशेवाडी का नाम मतलब, उधर अगर वो मिलेगा ना कोई तो वो फ्रॅक्चर हो जाएगा. हे साहेबांनी मला स्वतः सांगितलं. हा म्हणजे गुन्हेगारावर तुमची दहशत हवी, पोलिसांची दहशत ही गुन्हेगारावर हवी, सर्वसामान्य माणसाला नाही. एक्झॅक्टली, बरोबर बोलला. आणि तेच मी सांगितलं ना, मी तेच तत्व पाळलं की बाबा आपण उत्तरदायित्व लागतो जनतेला. त्यामुळे त्याच्यात कुठलीही तडजोड नाही. मला वाटत नाही कोणा आपला नंबर असं सगळीकडे कोणाला दिला असेल. मी माझा फुल्ली म्हणजे त्याच्यात काय भले तो सांगणारा, आणि मोबाईल असल्यामुळे त्याचा नंबर येतोच ना आपल्याला. उद्या जर त्याने खोटी खबर दिली त्याला आपण बोलून का नाही सर. या तुमच्या 2 वर्षाचा जो अनुभव आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशन मधला, तो कसा आहे सर? 2 नाही 3 वर्ष. अच्छा, सॉरी. त्यातही म्हणजे आता विषय पुन्हा थोडासा ट्रॅक बाजला होता. 2 वर्ष झाल्यावर माझी बदली होणार होती, म्हणजे 2 वर्षांनी बदली होते. पण मी प्रमोशन झोन मध्ये होतो त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला माझे त्यावेळेचे वरिष्ठ म्हणजे DCP आणि ऍडिशनल CP यांनी CP साहेबांना सांगितलं. हे त्यांनी मला नंतर सांगितलं की साहेब त्याची बदली करू नका, तो प्रमोशन झोन मध्ये आहे आणि राहू द्या, आता व्यवस्थित घडी बसले, नाही तर तुमच्या डोक्याला दररोजचा ताप होईल. हे त्यांनी मला सांगितलं. मी काय स्वतः काय तिथे काय वरिष्ठांच्या मीटिंगमध्ये मी तर कुठल्याच वरिष्ठांकडे कधी स्वतःहून जायचो. इव्हन इकडे काय इन्सिडेंट घडला तो मी सगळा क्लिअर करायचो आणि नंतर वरती कळवायचो. मी कधीही वरिष्ठांकडनं मला मदत पाठवा, पोलीस पाठवा, नो नेव्हर. मी माझ्याकडे जे आहे ते माझे सोर्सेस वापरून मी सगळं करायचो आणि नंतर वरिष्ठांना कळवायचं, साहेब असं झालं तर असं झालं, मी केलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांचा पण विश्वास होता की बाबा हा प्रामाणिकपणाने काम करतोय आणि हेतू याचा स्वच्छ आहे. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच. मी व्ह्युअर्सला पण सांगेन कसं वाटलं तुम्हाला हा एपिसोड. नक्की आम्हाला कळवा. तुमचे लाईक्स, तुमचे कमेंट्स आम्हाला अजून मोटिवेट करतील पुढे अशाच चांगल्या चांगल्या व्यक्तींना तुमच्या समोर आणण्यासाठी. अजून एक मला बोलायचं आहे की कदाचित हा एपिसोड खूप मोठा होणार आहे, कारण सरांसोबत काय आणि किती गप्पा माराव्या हे कळतच नाही आहे. तर एपिसोड जर 2 पार्टमध्ये होत असेल तर सेकंड पार्ट बिलकुल मिस करू नका, कारण त्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल असेल. सो थँक्यू व्हेरी मच.